हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर म्हटलं स्वयंपाकाची तयारी सुरू होती माझी. आज भाजी होती दुपारची, तर म्हटलं थोडीच भाजी करायची होती, तर म्हटलं पटकन थोडीशी बटाट्याची भाजी करायची, म्हणून इथं मी तयारी करत आहे बटाट्याची भाजीची. त्यासाठी मी कांदा, मिरची, कोथिंबीर, बटाटे वगैरे कट करून घ्यायचं चाललं होतं माझं. तर तेच म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं सिंपल पद्धतीची माझी बटाटे भाजी. सगळे असेच करत असेल, वेगळं करत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर ते कांदा वगैरे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा माझा मिरची, एक मोठ्या साईजचा कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. आलं लसूण मी तर ठेचून. तर आता शिजलेले बटाटे आहेत, तर 4-5 बटाट्याची आपण भाजी करूया. तेवढीच अजून एक तिखट एक भाजी आहे वांग्याची, सो ती आणि ही मिळून बास होईल. डाळीची आमटी पण आहे. सो इथं मी बटाटे पहिल्यांदा काढते 4-5 आणि सोलूया आपण बटाटे. ते सोलून घेते बटाटे. बटाटे छान शिजवायचे भाजी करताना, म्हणजे आत कच्चे राहणार नाही असे. आज जर बटाटे भाजी ही पिवळी भाजी करताना जर कच्चे राहिले तर ती भाजी अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे बटाटे शिजवताना छान शिजवून घ्यायचे. हे मी कुकरलाच लावले होते बटाटे. डाळ भात लावले त्यावेळेस प्लेट वरती ठेवलेले. पाणी घालायची गरज नसते, त्याच्यात शिजून निघतात वाफेवरती आणि चांगले पण शिजतात. अशी जर तुम्हाला शिजवायचे असेल तर तसे पण शिजवू शकता तुम्ही. तर इथं बघा बटाटे म्हणजे साल सगळ्या काढून झाल्या बटाट्याच्या. आता मी बारक्या बारक्या फोडी करून घ्यायला लागले. कधी कधी मी असंच हाताने मॅश करून पण टाकते, तसं पण तुम्ही टाकू शकताय. हाताने मॅश केलं तरी पण चालतं भाजी करताना, किंवा फोड्या केल्या तरी चालेल. मॅश म्हणजे पूर्ण मॅश नाही, असे मॅश करायचं की जेणेकरून ते फोड्या फोड्या दिसतात अशा. इथं बटाटा आता मी सगळा कट करून घेते. तुम्हाला वाटेल बटाटा भाजी कोणाला येत नाही, असं नाही आहे. माझं जर रेग्युलर जे मी जेवण बनवते ते मी व्हिडिओमध्ये शेअर करते. काय प्रोफेशनल शेफ वगैरे काही नाही आहे. म्हणजे रोजच्या व्हिडिओमध्ये जे मी काय घरी जेवण बनवते ते मी तुम्हाला दाखवत असते. सो सिंपल पद्धतीनं जे आपण रेग्युलर घरात करतो ते मी दाखवत असते. सो इथं माझा बटाटा सगळा कट करून झाला आहे. सो इथं मी घेताना 4 बटाटे घेतले होते. मी फोडणी टाकल्यानंतर मला जर असं कमी वाटली भाजी, म्हणून एक बटाटा असाच हाताने मॅश करून टाकला होता. ते नंतर तुम्हाला दिसेलच. आता आपण बटाटे भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी पॅन काढत होते ट्रॉलीमधून. आणि काय ह्याच्यासाठी काय कढीपत्ता, जिरे, मोहरी, तेल, हळद हेच लागणार आहे एक्स्ट्राचं. सो इथं तेल टाकायचं. तेल कमी जास्त तुम्हाला कसं खाता त्यानुसार. सो तेल टाकलंय माझं. आपण फोडणीला पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची छान अशी, आणि चांगली तडतडू द्यायची मोहरी. इथे मी वॉइस ओव्हर करायला त्यामुळे मोहरी तडतडलेला तुम्हाला आवाज येणार नाही. मोहरी चांगली तडतडली की मगच जिरे टाकायचे. इथे बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल तडतडा लागली मोहरी. तेल तापलं होतं चांगलं त्यामुळे मोहरी पटकन तडतडली. बघा दिसत असेल तुम्हाला.
असं मस्त अशी तडतडली मोहरी, मोहरी. त्यानंतर थोडेसे जिरे टाकले. त्यानंतर लगेच कढीपत्ता. तेल तापलेलं आहे जास्त, त्यामुळं पटपट टाकाले मी. गॅस मिडियम केला आहे. त्यानंतर आलं लसूण ठेचून घेतला होता मी. नंतर मिरची जरा असं परतून घ्यायचं. लगेच कांदा टाकायचा, म्हणजे कांद्याला थोडा ओलावा असते, ते फोडणी लगेच जास्त करपत नाही. मस्त असं परतून घ्यायचं. बटाटा भाजीमध्ये कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही, फक्त सॉफ्ट होऊ द्यायचा, मग भाजी छान होते. सॉरी, उचकी लागाले मला. तर जरा मीठ टाकायचं चवीनुसार. त्यानंतर हळद टाकायची, अर्धा चमचा टाकली मी. पिवळ्या बटाटा भाजी त्यामुळे हळद जराशी जास्त लागते. सो छान परतलं गेले. तर त्यानंतर आता आपल्याला काय फायनली बटाटा टाकायचा. पलीकडे मी भात घातला होता, तो त्याचा पण गॅस बारीक केला. स्वयंपाक बघत बघत इकडं तिकडं ते चाललं होतं माझं. तर मस्त असं परतून झाले. आता आपण बटाटा घालूया, छान असं परतूया आणि 2 मिनिटात आपली बटाटा भाजी तयार होईल. इथं बघू शकताय बटाटा घातल्यानंतर मला वाटलं की जराशी कमी भाजी वाटते, म्हणून मी 1 बटाटा आणि मॅश करून टाकला वरती. ते तुम्हाला पुढे दिसेलच. या व्हिडिओमध्ये का पिवळं का दिसेना मला काही कळेना झाले, पण भाजी पिवळी झाली होती. ते पुढं मी बॅक व्हिडिओ करून टाकलेला, तुम्हाला त्यावेळेस दिसलं असेल, पुढं दिसेलच. पण पिवळा कलर आलेला ह्याच्यात व्हिडिओमध्ये, व्हाईट का दिसायला काय कळेना मला. सो बघू शकता, एकदम सिंपल पटकन होणारी बटाटे भाजी, का आपण पटकन करू शकतो अशी भाजी असते बटाटे भाजी. सो वांग दुपारचं जास्त होतं शिल्लक, त्यामुळे थोडीशी बटाटा भाजी केली पटकन अशी, म्हणजे ते हे खाता येईल म्हणून. आणि मिस्टरांना पण आवडतं माझं बटाटा भाजी. वांग ते खात नाहीत, त्यामुळे पण करायच लागणार होतं मला. वांग अजिबातच खात नाहीत, ते आवडत नाही त्यांना. सो बटाटा भाजी करायचीच होती. सो म्हटलं सगळ्यांनाच भाजी करूया आता, ते थोडं हे थोडं आम्ही पण खाईन म्हणून. सो मस्त अशी माझी सिंपल पद्धतीने बटाटा भाजी तयार आहे. बघा, बटाटा मला कमी वाटला म्हणून मॅश करून परत टाकला. मी व्हिडिओ काय एडिटचं मधनं कट वगैरे करणं जे आहे ते दाखवते, नाहीतर मी कट करू शकत होते असा बटाटा मी टाकला म्हणून, पण काही गरज नाही. माझं घर काही प्रोफेशनल नाही आहे, मी आपण घरात जे करतो ते दाखवते, त्यामुळं कट करायची मला काही गरज वाटत नाही असं मला वाटतं. कारण रेग्युलर जेवणामध्ये मी काय बनवते तेच तुम्हाला दाखवत असते. आता थोडा वेळ वाफ काढूया, 1-2-3 सेकंद. जास्त काय वाफ काढायची गरज नसते ना, परतलं की होतं, पण वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाटा आजपर्यंत छान वाफ जाते आणि मस्त लागतो टेस्टला पण. सो तुम्ही आणि काय बटाटा भाजी अशी पिवळी बटाटा भाजी करतो आपण, ते काय वेगळं आणि काय ॲड करत असाल ह्याच्यामध्ये तर मला कमेंट करून सांगू शकताय. मी ती पण तशी करून ट्राय करेन कशी लागते, मला पण आवडेल तशी ट्राय करायला. सो आम्ही तर असं करतो. सो मस्त अशी आपली झणझणीत बटाटा भाजी तयार आहे, पिवळी बटाटा भाजी. आम्ही तर पिवळी बटाटा भाजी अशीच म्हणतो, याला काय वेगळं नाव असेल तर सांगा कमेंटमध्ये. सो मीठ कमी होतं म्हणून वरनं थोडंसं मीठ घातलं होतं मी, आणि छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. इथं वाईट दिसायला, पण तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने. हे फ्रंट कॅमेऱ्याने असं दिसायला काय मला माहिती नाही.
कोथिंबीर भरभरली, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. बटाटा भाजीमध्ये कोथिंबीर जास्त टाकली भाजी छान होते, टेस्ट पण छान लागतो त्याला. आणि ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये ते धने जरासे मोठे मोठे कुटून मोठे मोठेच असे पूर्ण बारीक नाही, मोठे मोठे कुटून जर फोडणीमध्ये टाकले तर तशी पण भाजी आणखीन टेस्टी होते. जे आपण समोसामध्ये किंवा याच्यामध्ये वडापावमध्ये असते बघा, तशी भाजी तशी लागते. सो मस्त अशी माझी बघा दिसते आता बघा, पिवळा कलर. बटाटा भाजी तयार आहे. कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सपोर्ट करा. बाय, धन्यवाद.